जेव्हा आपण 2ला 3 वेळा मल्टिप्लाय करतो वी कॅन राईट इट ॲज 2⁻3. ह्यामध्ये 2 हा बेस असतो आणि 3 ज्याला आपण एक्सपोनंट असं म्हणतो किंवा समटाइम्स वी कॉल इट ॲज अ पॉवर. सिमिलरली जेव्हा मी एक्सला 3 वेळा मल्टिप्लाय करेन आय कॅन राईट इट ॲज x⁻3. सो इथं बेस झाला x अँड एक्सपोनंट इज 3. सो वेलकम टू द लास्ट स्किल ऑफ अल्जेब्रा, that is rules of powers. So can you tell me, जेव्हा आपण t ला 4 टाइम्स मल्टिप्लाय करू त्यावेळी आपण ते नोटेशन कसं लिहू शकतो? करेक्ट, द आन्सर इज t⁻4. किंवा p ला तुम्ही 3 वेळा मल्टिप्लाय करता आणि q ला 4 वेळा मल्टिप्लाय करता वी कॅन राईट इट ॲज p⁻3 इंटू q⁻4. अल्जेब्रामध्ये एक्सपोनंटचे रूल्स किंवा पॉवरचे रूल्स खूप इम्पॉर्टंट. सो वी विल टेक दीज रूल्स वन बाय वन. इमॅजिन मी जर तुम्हाला 2⁻3 आणि 2⁻2 ला मल्टिप्लाय करायला लावलं. सो द बेसिक मिनिंग इज 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2⁻2 ला आपण 2 इंटू 2 लिहू शकतो. सो ह्याचाच अर्थ आहे की मी 2ला 5 वेळा मल्टिप्लाय केला. सो आय कॅन राईट इट ॲज 2⁻5. सो आपण इथे एक रूल बनवू शकतो की जर मी a⁻m इंटू a⁻n असं केलं आणि हे जे बेस आहेत ते जर सेम असतील सो आय कॅन राईट इट ॲज तुम्ही तर पाहू शकता ह्या 3 आणि ह्या 2ची ॲडिशन 5 असते. सो आय कॅन राईट इट ॲज m+n अँड युजिंग दिस रूल आय विल सॉल्व द क्वेश्चन बी. सो x⁻3 इंटू x⁻5 आय कॅन राईट जर बेस सेम असतील. So I can write x⁻3 + 5 or the answer would be x⁻8. So I think you are clear with this rule number 1. Let us move on to the second rule. So we will understand it first. इथं आपल्याला म्हणतात 3⁻4 divided by 3⁻2. So let's think about this. 3⁻4 divided by 3⁻2 ह्याला मी 3⁻4 upon 3⁻2 असंही लिहू शकतो. So I can write it as like 3 into 3 into 3 into 3 divided by 3 into 3. आणि जर आपण दोन्हीकडे 3 ने डिवाइड केलं परत एकदा 3 ने डिवाइड केलं तर फक्त 3 into 3 हे शिल्लक राहील. और आय कॅन राईट इट ॲज 3⁻2. सो वी कॅन मेक अ रूल आउट ऑफ इट. जर बेस सेम असतील तर जेव्हा ते डिवाइड केले जातील त्यावेळी तुम्ही हे जे काय पॉवर्स आहेत ह्यांना सबट्रॅक्ट करू शकता. सो 4 - 2 दॅट इज 2. सो आय विल राईट द सेकंड रूल that is a⁻m divided by a⁻n can be written as a⁻m - n. So we will solve a question based on this. So r⁻6 divided by r⁻2. So bases are equal. So I can write it as r⁻6 - 2 or the answer will be r⁻4. So I hope you are clear with the rule 2. So आता आपण जे रूल्स पाहिले based on that we will solve some examples. So let's take the first example. x⁻11 divided by x⁻5. सो तुम्ही जर इथं पाहिलं तर यांचे बेसिस इक्वल आहेत आणि त्यामुळे ह्यांच्या एक्सपोनंटचे डायरेक्ट सबट्रॅक्शन होईल युजिंग द रूल 2. सो आय कॅन राईट डायरेक्टली x⁻11 - 5 or the answer would be x⁻6. Going to the second question. 6 into n⁻5 upon 3 into n⁻2. सो इथं जो हा 6 आहे इट इज अ कोइफिशियंट ऑफ n⁻5 आणि इथं जो हा 3 आहे इट इज द कोइफिशियंट ऑफ n⁻2. सो आय विल रिअरेंज दिस लाईक दिस 6 upon 3 इंटू n⁻5 upon n⁻2. आपण हा क्वेश्चन सोडवलेला नाही आहे, आपण याला फक्त थोडंसं सोप्या पद्धतीने लिहिलं आहे. सो 3 1 जा 3 2 जा. सो 2 इंटू आता n हे बेस सेम असल्यामुळं आपण डायरेक्टली याला n⁻5 - 2 असं लिहू शकतो. और द फायनल आन्सर वुड बी 2 इंटू n⁻3. Let's go to the question number 3. 10t³ s² or s⁻2 upon 2t² into s. सो आपण परत ह्याला थोडंसं सोप्या पद्धतीने लिहू शकतो लाईक दिस 10 upon 2 इंटू t⁻3 upon t⁻2 इंटू s⁻2 or s² upon s. सो 2 1 जा 2 5 जा इंटू आता हे t आणि हे t हा बेस सेम असल्यामुळे आपण डायरेक्टली याला 3 - 2 असं लिहू शकतो इंटू
एस ह्यांचा बेस सेम असल्यामुळं आपण हा 2 आणि ह्याची पॉवर जी 1 आहे त्यांची सबट्रॅक्शन लिहू शकतो. सो आय कॅन राईट एस रेस टू 2 मायनस 1. फर्दर सिम्प्लिफाईंग 5 इंटू टी रेस टू 3 मायनस 2 दॅट इज टी रेस टू 1 इंटू एस रेस टू 2 मायनस 1 दॅट इज एस रेस टू 1, or I can write it as 5 into t into s. This is your answer. चला रूल नंबर 3 पाहू. सो हिअर इज द क्वेश्चन, x रेस टू 4 अपॉन x रेस टू 4. सो आपल्याला माहिती आहे की x रेस टू 4 जर बेस दोन्ही सेम असतील तर 4 मायनस 4 द आन्सर वुड बी इक्वल टू x रेस टू 0. और जर हे दोन्ही नंबर्स इक्वल असतील तर ह्याचं आन्सर 1 असलं पाहिजे. सो ह्याचा अर्थ असा होतो की x रेस टू 0 ह्याचं आन्सर 1 येतं. सो वी कॅन मेक अ रूल आउट ऑफ इट की जर कुठल्याही बेसची पॉवर ही 0 असेल तर त्याचा आन्सर 1 असं असतं. सो विल सॉल्व वन एक्झाम्पल बेस्ड ऑन दिस. सो एक्स स्क्वेअर इंटू वाय रेस टू 4 अपॉन एक्स स्क्वेअर. सो आपण इथं पाहू शकतो हे बेस सेम असल्यामुळं आय कॅन राईट इट ॲज एक्स रेस टू 2 मायनस 2 इंटू वाय रेस टू 4 और एक्स रेस टू 0 इंटू वाय रेस टू 4 आणि एक्स रेस टू 0 ह्याची व्हॅल्यू 1 असेल इंटू वाय रेस टू 4 और द आन्सर सिम्पली इज वाय रेस टू 4. तुम्ही जर एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअरशी डायरेक्ट कॅन्सल केलं तरीसुद्धा आन्सर वाय रेस टू 4 येतं. पण आपण रूल नंबर 3 शिकतोय त्यामुळं मी याला इथंपर्यंत घेऊन गेलो. सो लेट्स गो टू द रूल नंबर 4. सो विल अंडरस्टँड दिस युझिंग एन एक्झाम्पल. सो क्वेश्चन असा आहे 2 रेस टू 3 आणि ह्या पूर्ण नंबरचा स्क्वेअर और रेस टू 2 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो मी याला कसं लिहू शकतो. सो 2 रेस टू 3 आय कॅन राईट इट ॲज 2 इंटू 2 इंटू 2 आणि मग त्यानंतर ह्याची पॉवर 2 अशी लिहू शकतो. और 2 इंटू 2 इंटू 2 ह्याला आपल्याला 2 वेळा मल्टिप्लाय करायचं आहे. सो आय कॅन राईट दिस ॲज 2 इंटू 2 इंटू 2 ब्रॅकेट मल्टिप्लाइड विथ द सेम 2 इंटू 2 इंटू 2. सो तुम्ही जर इथं पाहिलं तर 2 हे 6 वेळा आलं आहे. सो ह्याचा अर्थ ह्याचा आन्सर हे 2 रेस टू 6 हवं. सो मी असं लिहू शकतो की 2 रेस टू 3 रेस टू 2 ह्याचा आन्सर 2 रेस टू 6 असेल. सो तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर ह्या 2 पॉवरची मल्टिप्लिकेशन 6 आहे. सो आपण इथे एक रूल तयार करू शकतो की जर एक्सपोनंटचा एक्सपोनंट जर तुम्हाला दिला असेल ए रेस टू एम रेस टू एन तर तुम्ही ह्याचा आन्सर ए रेस टू एम इंटू एन असं लिहू शकता. सो टू अंडरस्टँड इट इन अ गुड वे विल सॉल्व वन मोर एक्झाम्पल. एम रेस टू 4 रेस टू 3 तुम्ही जर इथं पाहिलं तर पॉवरची पॉवर दिली आहेत. सो एम रेस टू 4 रेस टू 3 ह्याला आपण 4 इंटू 3 असं लिहू शकतो और द आन्सर वुड बी एम रेस टू 12. सो चला आपण नेक्स्ट रूलकडे जाऊया. सो द क्वेश्चन इज पी इंटू क्यू रेस टू 2. सो तुम्ही जर पाहिलं वी कॅन राईट दिस ॲज पी क्यू इंटू पी क्यू किंवा इथं जर पी आपण सेपरेटली मल्टिप्लाय केले आणि त्यानंतर क्यूनं सेपरेटली मल्टिप्लाय केलं. सो आय कॅन राईट दिस ॲज पी इंटू पी दॅट इज पी स्क्वेअर इंटू क्यू दॅट इज क्यू स्क्वेअर. सो पी इंटू क्यूचा स्क्वेअर आपण दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो. सो वी कॅन राईट दिस रूल ॲज इफ ए इंटू बी रेस टू एन असं जर काय आलं सो यू कॅन डू लाईक दिस ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन. आणि ह्याच रूलमध्ये एक छोटंसं चेंज आहे. सो फॉर दॅट विल सॉल्व वन मोर एक्झाम्पल. सो द क्वेश्चन इज आर अपॉन टी रेस टू 3. सो ह्याला आपण असंही लिहू शकतो की आर अपॉन टी इंटू आर अपॉन टी इंटू आर अपॉन टी किंवा आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन आपण न्यूमरेटरला न्यूमरेटर मल्टिप्लाय करून आर इंटू आर आणि टी इंटू टी असंही लिहू शकतो. और वी कॅन राईट दिस ॲज आर क्यूब अपॉन टी क्यूब. सो तुम्ही जर पाहिलं तर हा एक्सपोनंट ह्या दोघांमध्ये आपण असा डिस्ट्रीब्यूट करू शकतो. सो द रूल नंबर 5 कॅन ऑल्सो बी रिटन ॲज ए अपॉन बी रेस टू एन जर असेल तर यू कॅन राईट दिस ॲज ए रेस टू एन अपॉन बी रेस टू एन. सो दिस इज बेसिकली कॉल्ड ॲज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. सो लेट सॉल्व सम क्वेश्चन्स. आतापर्यंत जे काही रूल्स आपण बघितलेत 5 रूल्स त्यांच्या बेसिसवर. सो द फर्स्ट क्वेश्चन इज 2 इंटू एक्स स्क्वेअर रेस टू 3. सो तुम्ही जर पाहिलं तर ब्रॅकेटच्या आत 2 आणि एक्स स्क्वेअर ह्या सेपरेट एंटिटीज आहेत. सो आय कॅन डिस्ट्रीब्यूट दिस पॉवर 3 सेपरेटली. सो आय कॅन राईट 2 रेस टू 3 इंटू एक्स स्क्वेअर रेस टू 3 और 2 रेस टू 3ला आपण 8 असं लिहू शकतो इंटू एक्स स्क्वेअर
चा क्यूब, मग इथं पॉवर जे आहेत त्या पॉवरची पॉवर असल्यामुळे यांच्यात मल्टिप्लिकेशन येईल. सो वी कॅन राईट दिस ॲज एक्स रेस टू 6 और फायनली 8 × x रेस टू 6. दिस विल बी युअर आन्सर. सेकंड क्वेश्चन, ह्याच्यामध्ये थोडासा चेंज आहे. जो आत 2 होता त्याला बाहेर काढला. सो इथं ह्या 2चा आणि ह्या 3चा काही रिलेशन नाही आहे. सो आपण ह्या 2ला आहे तसं लिहू आणि इंटू x² रेस टू 3. सो ह्या दोन एक्सपोनंटची मल्टिप्लिकेशन होईल आणि x रेस टू 6 बनेल. सो द आन्सर वुड बी 2 × x रेस टू 6. लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. x² × y रेस टू 2. सो आपण हा जो एक्सपोनंट आहे ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचा त्याला आपण ह्या दोघांमध्ये सेपरेटली डिवाइड करू. सो आय कॅन राईट दिस ॲज x² रेस टू 2 × y रेस टू 2. आता x² चा पॉवर 2 असल्यामुळे ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन होईल अँड यू कॅन राईट दिस ॲज x रेस टू 4 × y² और y रेस टू 2. सो दिस विल बी द आन्सर. गोइंग टू द लास्ट क्वेश्चन, x/y² रेस टू 3. सो आपण हे 3 ह्या दोघांना डिस्ट्रीब्यूट करू शकतो. सो द आन्सर वुड बी x³ y² रेस टू 3 और x³ हे पॉवरची पॉवर असल्यामुळे ह्यांच्यात मल्टिप्लिकेशन होईल आणि y रेस टू 6 बनेल. सो दिस विल बी द आन्सर. सो नाउ लेट्स सॉल्व सम मिक्स्ड क्वेश्चन्स. सो द क्वेश्चन G, 3t³ r रेस टू 4 अँड होल रेस टू 3. सो आपण हा 3 एक्सपोनंट ह्या सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो. सो व्हॉट आय कॅन राईट इज 3 रेस टू 3 इंटू t³ रेस टू 3 इंटू r रेस टू 4 रेस टू 3. त्यानंतर 3 रेस टू 3. सो 3चा क्यूब और 3 × 3 × 3 दॅट विल बी 27 इंटू इथं हा 3 आणि हा 3 मल्टिप्लाय होईल. सो 3 × 3 दॅट इज 9. सो 3t रेस टू 9 इंटू r रेस टू 4 × 3. सो 4 3 is 12. So r रेस टू 12. So answer would be 27t रेस टू 9 r रेस टू 12. This would be the answer. Going to the next question, x रेस टू 5 इंटू x रेस टू 4 रेस टू 0 अपॉन x² रेस टू 2. सो तुम्ही जर इथं पाहिलं तर ह्या दोघांची जेव्हा मल्टिप्लिकेशन होईल 4 × 0 हे x रेस टू 0 होईल आणि त्याचा आन्सर 1 होईल. सो बेसिकली जर पॉवर 0 असेल तर त्याचा आन्सर 1 झाल्यामुळं इट विल रिड्यूस टू दिस x रेस टू 5 अपॉन, आता इथंही x² स्क्वेअर आहे त्यामुळे इथं पॉवरची पॉवर असल्यामुळे यांच्यात मल्टिप्लिकेशन होईल अँड यू कॅन राईट दिस ॲज x रेस टू 2 × 2 दॅट इज 4. आणि इथं बेस सेम असल्यामुळं ह्यांच्या पॉवरची सबट्रॅक्शन होईल. सो आय कॅन राईट दिस ॲज x रेस टू 5 - 4 और x रेस टू 1 किंवा सिम्पली आपण याला x असं लिहू शकतो. सो हा लास्ट क्वेश्चन मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे. यू कॅन ट्राय दिस क्वेश्चन. तुम्हाला जेवढा जमतो तो ट्राय करा आणि त्याचा आन्सर कमेंटमध्ये लिहा. सो आय होप यू आर क्लिअर विथ द फर्स्ट 5 रूल्स ऑफ एक्सपोनंट्स. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.